तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला विषय आहे अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची असते. छेद समान असेल तर काय करायचं, छेद समान नसेल तर काय करायचं. आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा. मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असताल किंवा 8वी 9वी 10वी कुठल्याही इयत्तेत असतात किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात, तर तुम्हाला अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण अपूर्णांकाचा गुणाकार बघूयात. तर बघा मित्रांनो, इथं अपूर्णांकाचा गुणाकार बघूयात आपण. काय दिलं आपल्याला 5/7 गुणिले 4/8. बघा आपण मित्रांनो, बेरीज आणि वजाबाकीमध्ये पाहिलं होतं की आपल्याला पहिल्यांदा बघायला लागायचं की छेद समान आहे का नाही. पण इथं आपल्याला ते काही बघायची गरज नाही. अपूर्णांकाचा गुणाकार करताना मित्रांनो, आपल्याला सरळ सरळ अंशाचा गुणाकार करायचा आहे आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे. काय सांगतोय मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला फक्त अंशाचा गुणाकार करायचा आहे आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे. अंश सारखा आहे का किंवा छेद सारखा आहे का काही बघण्याची गरज नाही. सरळ सरळ करायचं. म्हणजे काय करायचं तर 5/4 भागिले 7/8. एकदम सोपं आहे मित्रांनो. अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. 5/4 किती येतं मित्रांनो, तर 20 येतं. आणि 7/8 किती येतं, 8×7 = 56 येतं. तर काय आलं आपलं मित्रांनो, 20/56. त्याला संक्षिप्त रूप जात आहे का, तर बघा आपण याला सुरुवातीला 2 ने संक्षिप्त रूप घालू. म्हणजे काय, तर 2×20. आणि इथं किती आलं, 2×4 राहिला 1 आणि 2×8 किती आलं, 16. तर काय भेटलं आपल्याला, 10/28. अजून याला संक्षिप्त रूप जात आहे का, तर जात आहे मित्रांनो. बघा काय, आपण अजून 2 निघालू. 2×5 = 10, 2×4 = 8. म्हणजे काय आलं मित्रांनो आपलं, 5/14. आता ह्याला अजून संक्षिप्त रूप जाईल का, तर नाही झाला. तर आपलं उत्तर काय आलं, 5/14. बघा मित्रांनो, आपण काय केलं, ज्यावेळेस आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकार दिला होता 5/7 गुणिले 4/8. तर मित्रांनो, गुणाकारामध्ये अंश सारखा आहे का छेद सारखा आहे का बघण्याची काही गरज नाही. अंशाचा सरळ गुणाकार करायचा, छेदाचा गुणाकार करायचा. तो आला आपला 20/56. आपण संक्षिप्त रूप देऊन आपल्याला काय भेटलं, 10/28. अजून संक्षिप्त रूप देऊन आपल्याला काय भेटलं, 5/14. असा असतो अपूर्णांकाचा गुणाकार. अजून एक एक्झाम्पल बघू मित्रांनो आपण. इथं पण बघा मित्रांनो, सरळ सरळ करायचंय. 3/2 अंशाचा गुणाकार केला आणि 2/5 छेदाचा गुणाकार केला. त्यानंतर काय करायचं, 3×2 किती, 6 आणि 2×5 किती, 10. बघा मित्रांनो, 6/10 आलं. संक्षिप्त रूप जात आहे का, तर जात आहे. बघा 2×6 आणि 2×5 = 10. 2×5 किती आलं मित्रांनो, 10. म्हणजे किती आलं, 3/5. बघा 3/5 आलं. ह्याला अजून संक्षिप्त रूप जाईल का, तर नाही जाणार. म्हणजे आपलं आन्सर आलं 3/5. बघा मित्रांनो, असा असतो अंश आणि छेदाचा गुणाकार. अगदी सोप्या भाषेत परत एकदा आपण फास्टमध्ये रिव्हिजन करू. ज्यावेळेस तुम्हाला अंश आणि छेदाचा गुणाकार दिलेला असतो, त्यावेळेस काय करायचं, अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. छेद सारखा आहे का वगैरे काही बघायचं नाही. सरळ सरळ अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. म्हणजे काय केलं आपण, 3×2 केलं, नाही तर 2×5 केलं. 3×2 2×5 म्हणजे 3×2 किती आलं, 6. 2×5 किती आलं, 10. तर 6/10 आलं. त्याला आपण संक्षिप्त रूप दिलं. 2 ने 2 ला पण भाग जातोय. 2×6 आणि 2×5 = 10. म्हणजे आपलं आन्सर किती आलं, 3/5. तर हा असतो मित्रांनो अपूर्णांकांचा गुणाकार. तर मित्रांनो, अपूर्णांकाचा गुणाकार बघितल्यानंतर आता आपण अपूर्णांकांचा भागाकार बघूया. तर अपूर्णांकाच्या भागाकार मध्ये काय करायचं मित्रांनो, बघा आपल्याला काय दिले, 15/21 भागिले 5/7 नाही तर 2/6 भागिले 4/3. तर आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे. तर मित्रांनो बघा, भागाकार करण्याआधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट माहित असणं गरजेचं आहे, ते म्हणजे गुणाकार व्यस्त. तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय मित्रांनो, तर बघा समजा जर 2/3 दिलं असेल, तर याचा गुणाकार व्यस्त काय होतो, तर 3/2. बघा मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे की गुणाकार व्यस्त म्हणजे काय, तर त्यालाच उलट करायचं. 2/3 असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त होतो 3/2. ते आपल्याला इथं लागणार आहे. तर ते आपण आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता आपण भागाकाराकडे वळूयात. भागाकारामध्ये मित्रांनो काय करायचं, बघा स्टेप प्रत्येक बघा. 15/21 हे पहिलं आहे, तसंच लिहायचं मित्रांनो. 15/21 जे पहिलं आहे ते असंच लिहायचं. त्यानंतर दुसरी जी टर्म आहे त्याचा करायचा गुणाकार व्यस्त.
आणि गुणाकार व्यस्त करताना काय करायचं, इथलं भागिले चिन्ह काय करायचं तर गुणिले करायचं. ह्याचा गुणाकार व्यस्त करणार आहे आताच आपण बघितलं 5/7चा गुणाकार व्यस्त करणार आहे तर 7/5. तर काय काय केलं मित्रांनो परत एकदा लक्ष द्या व्यवस्थित. तर आपल्याला काय दिलं 15/21 भागिले 5/7 दिलं होतं. आपल्याला ह्यांचा भागाकार करायचा. भागाकार करताना काय करायचं 15/21 आहे तसंच लिहायचं पहिली टर्म आणि ह्याचा काय करायचं पुढच्याचा गुणाकार व्यस्त करायचा. गुणाकार व्यस्त करताना भागाकार चिन्ह गुणाकारामध्ये रिप्लेस करायचं. गुणाकार आलं ह्याचा गुणाकार व्यस्त येतो 7/5 इथपर्यंत आलं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुढं गुणाकारामध्ये काय असतं ते माहितीच आहे की आपण काय करतो अंश अंशाचा गुणाकार करतो. म्हणजे काय 15 × 7 भागिले 21 × 5 आणि छेदाचा गुणाकार करतो. बघा इथपर्यंत आपण केलं. त्यानंतर आता बघा मित्रांनो इथं कुठं संक्षिप्त रूप जातंय का ते इथं चेक करायचं. आपण पूर्ण गुणाकार करून पण संक्षिप्त रूप घालू शकतो पण इथं जातंय का ते चेक करायचं. म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला छोटं होईल. म्हणजे काय होईल बघा इथं काय होईल 7 × 7 7 × 21 इथं 5 × 5 5 × 15. बघा मित्रांनो आपण काय केलं संक्षिप्त रूप इथंच देऊन घेतलं जेणेकरून आपला गुणाकार छोटा होईल. 7 × 7 7 × 21 5 × 5 5 × 15 म्हणजे वरती काय राहिलं 3 × 1 खाली पण काय राहिलं 3 × 1 म्हणजे काय आलं 3 × 1 म्हणजे किती 3 आणि हे पण 3 3/3 म्हणजे किती 1. तर ह्यांचा भागाकार काय आला मित्रांनो 1 आला. काय केलं आपण परत एकदा पाहूयात व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला भागाकार करायचा होता. भागाकारामध्ये आपण पहिली टर्म आहे तशीच लिहून घेते 15/21. त्यानंतर आपण ह्याचा गुणाकार व्यस्त लिहिला. गुणाकार व्यस्त लिहिताना आपण भागाकार चिन्ह काढून गुणाकाराचं लिहिलं. ह्याचा गुणाकार व्यस्त काय असतो 7/5 5/7चा गुणाकार व्यस्त काय असतो 7/5. तर त्यानंतर इथं गुणाकार आल्यावर आपल्याला आधीच्याच आपण मागच्या गुणाकारामध्ये बघितलं होतं किंवा गुणाकार असल्यावर आपण काय करतो अंश अंशाचा गुणाकार करतो आणि भागाकार आणि छेदाचा गुणाकार करतो. बघा आपण काय केलं 15 × 7 आणि 21 × 5 इथं लिहून घेतलं. त्यानंतर आपण काय केलं इथं संक्षिप्त रूप देऊन घेतलं. संक्षिप्त रूप मध्ये आपण काय केलं 7 × 7 7 × 21 5 × 5 5 × 15. संक्षिप्त रूप असं देतो की ज्या दिलेल्या संख्येत त्या कुठल्या पाड्यात आहेत का ते आपण बघतो आणि संक्षिप्त रूप देतो. त्यानंतर आपल्याला काय वेळ राहिले तर 3 × 1 खालचं 3 × 1 म्हणजे 3 × 3 3 × 3 त्यानंतर 3 भागिले 3 म्हणजे किती तर 1 हा असतो मित्रांनो अपूर्णांकाचा भागाकार. अजून एक उदाहरण बघू मित्रांनो. सेम असंच करायचं. पहिली टर्म आहे तशीच लिहून घ्यायची 2/6 आपण आहे तशीच लिहून घेतली. त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला गुणाकार व्यस्त लिहायचा. 4/3चा गुणाकार व्यस्त काय येईल तर 3/4 गुणाकार व्यस्त लिहितोय म्हणून आपण इथं गुणाकार केला. ओके. त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं गुणाकार आलाय म्हणजे काय करणार आपण अंश अंशाचा गुणाकार करणार. 2 × 3 आणि 6 × 4 आपण अंश अंशाचा गुणाकार केला आणि छेदाचा गुणाकार केला. मित्रांनो बघा इथं पण संक्षिप्त रूप देऊ शकता जसं इथं दिलंय तसं किंवा गुणाकार करून पण संक्षिप्त रूप देऊ शकता. आपण पहिलं केलंय तेच करू. 3 × 3 3 × 6 2 × 2 2 × 4 म्हणजेच काय आलं बरोबर 1 × 1 खाली काय आलं 2 × 2 1 × 1 काय येतं मित्रांनो तर 1च येतं. 2 × 2 काय येतं 4 येतं. ज्याचा भागाकार काय आला 1/4 आला मित्रांनो. बघा काय केलं आपण आता क्विक मध्ये पाहूयात. आपल्याला भागाकार करायचा होता. आपल्याला हे दिलं होतं. आपण काय केलं पहिली टर्म आहे तशीच लिहून घेतली. त्यानंतर मित्रांनो आपण त्याचा पुढच्याचा काय केलेला गुणाकार व्यस्त लिहिताना आपण इथं भागिले चिन्ह काढून गुणाकारात चिन्ह दिलं आणि गुणाकार व्यस्त 4/3चा काय होतो 3/4 होतो. इथं आपल्याला हे भेटलं. त्यानंतर मित्रांनो गुणाकार आल्यावर काय करायचं असतं तुम्हाला माहिती आहे. गुणाकार आल्यावर आपण काय करतो तर अंश अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाचा गुणाकार करतो. आपण अंश अंशाचा गुणाकार केला 2 × 3 छेदाचा गुणाकार केला 6 × 4 2 × 3 किती. त्यानंतर आपण काय केलं ह्याला संक्षिप्त रूप देऊन घेतलं. संक्षिप्त रूप देताना आपण काय केलं 3 × 3 3 × 6 2 × 2 2 × 4 म्हणजे 3 × 3 3 × 6 2 × 2 2 × 4 आपल्याला संक्षिप्त रूप देऊन घेतलं. आपल्याला वरती काय भेटलं 1 × 1 1 × 1 खाली 2 × 2 2 × 2 1 × 1 किती येतं 1 2 × 2 किती येतं 4. तर अशा पद्धतीने आपण 1/4 आलं आणि अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचा भागाकार केला. तर मित्रांनो हा असतो अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. तुम्हाला जर कुठला पॉईंट समजला नसेल कुठल्या पॉईंटमध्ये कन्फ्युजन होत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.